महाराष्ट्रलाइव्ह.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। नाही, खरं तर नीटचा हा विषय अतिशय सिरियसली आहे। सरकारने अजूनही सिरियसली घेतलेला नाही। परीक्षेच्या तारखा जरी जाहीर झाल्या असल्या तरी जवळपास 22,79,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। या देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे। असे विद्यार्थी सिन्सिअर विद्यार्थी असतात, 2-2 वर्षांनी तयारी करतात आणि 2 वर्ष तयारी केल्यानंतर ही परीक्षेचा पेपर फुटला एक, ज्यांनी इमानदारीनं परीक्षा दिली त्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागते 2, आणि याला पूर्णपणे केंद्राचं सरकार, त्याचे मंत्री हे खातं जबाबदार आहे। मुलांच्या भवितव्याशी भविष्याशी ते खेळलेलं आहे। मला असं वाटतं या सरकारला 302 खाली या सरकारच्या मंत्र्याला अटक झाली पाहिजे, कारण हे आत्महत्येस प्रवृत्त कोण करतं आहे तर सरकार करतं आहे। आणि त्याला पेपर फोडणं 5-5 लाखापासून 50-50 लाखापर्यंत म्हणजे काय गोरगरिबाचं काम आहे का? तर नाही। म्हणजे गरिबाच्या पोरांनी अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची, 2-2 वर्ष जागायचं आणि पुन्हा परीक्षेला द्यायचं। श्रीमंताच्या पोरांनी 10-20 लाखात पेपर फोडायचा आणि पेपर द्यायचा, अशी ही परीक्षेची पद्धती निर्माण झालेली आहे। याच्यातून मला वाटतं सर्वसामान्य माणसावर अन्याय होतोय। केंद्र सरकार याला जबाबदार आहे।